बजेट प्लॅन अशा पद्धतीने आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग. आजचा आहे दुसरा दिवस आपला दिव्यागर मध्ये आणि आपण सकाळी उठून दात बीत घासून आंघोळ न करता चाललोय बीच वरती, कारण आपल्याला आज बीच वर आंघोळ करायची खाऱ्या पाण्याने. आपण पोहोचलोय बीच वरती, आता गाडी पार्क करून घेऊ, भेटू थोड्याच वेळात. मित्रांनो डेडिकेशन लेवल पाहू शकता. आपण एवढ्या सकाळी सुद्धा चहा न पिता नारळ पाणी पितोय, म्हणजे आता आपली तब्येत कमी होणार आहे 100%. तर या मित्रांनो नारळ पाणीचा आनंद घेऊया सकाळी सकाळी. पाहू शकता सकाळी फ्रेश असं वातावरण आहे, फ्रेश वाटते खूप. वॉटर ऍक्टिव्हिटी पण चालू झाले आहेत. आता आपण आज वॉटर ऍक्टिव्हिटी करणार आहे. चला आता सोना मॅडम चाललेले आहे जेट स्की, काय म्हणते राईडला, जिस्की का काय म्हणते वो. सोना मॅडमची राईड झाली चालू अशा पद्धतीने. तो आल्यावर कसं तोंड करते सोनी, घाबरते का नाही घाबरत बघू. आयुष्यपत लय डेंजर विषय आहे. कॅमेऱ्यात बसत नाही एवढं फास्ट चालते. घाबरली बर का पण दाखवित नाही, घाबरली पण दाखवित नाही बर का. खोटं बोलायचं नाही. तुमचं तोंड बघून आम्हाला असं वाटतंय तुम्ही खूप घाबरलेले. वाटते वाटते अशी घाबरली होती ना. पण इथं न्यू बिझनेस चालू केलाय पाहू शकता. किती पैसे घेता तुम्ही? 200 रुपये पर पर्सन. 200 पर पर्सन. तुम्ही किती पैसे दिले? 200 रुपये पर पर्सन. तुमचाच उंट आहे का? उधारी उधारी नाही, आज रोग उद्या उधार. मालकीन बाई बघा माग, उंटाची मालकीन बाई. तर मित्रांनो आपण घेतलाय उंट नवीन बीच वरती, दिव्यागरच्या बीच वरती आपण नवीन सर्व्हिस चालू केली आहे उंटाची. तर पाहू शकता हा आपला आहे बाबू आणि हे आपले 2 कस्टमर, नवीन कस्टमर आहे, पहिल्यांदाच आलेत. तुम्ही पहिल्यांदाच दिव्यागरला आले का? तर मित्रांनो आपण नवीन बिझनेस चालू केलाय कॅमल राईडचा, आणि कुणाला जर दिव्यागरला आल्यावर बसायचं असेल उंटावरती तर माझ्याशी संपर्क साधा. थांब बाबू थांब, हौशा. मित्रांनो अजून एक उंट आहे आपला, याचं नाव वीर आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 उंट खरेदी केलेले आणि आपण केलेले नवीन बिझनेस चालू इथं दिव्यागरच्या बीचवर. तर कुणाला बसायचं असेल तर दिव्यागरला येऊ शकता तुम्ही, आणि आल्यानंतर इथं माझे संपर्क करा. 200 रुपये पर पर्सन, आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर 150 रुपये पर पर्सन. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिव्यागरला या. 150 रुपये पर पर्सन, उंटावर बसायचा आनंद घ्या. धन्यवाद. मित्रांनो आता आपण चाललोय बोट राईड करायला सगळेच. पहिल्यांदा जॅकेट लावून घेऊ. Here I come. Oh, here I come. घेऊया बोट मध्ये बसून आता. तर मित्रांनो आपण बसलोय होडीत आणि आता आपण चाललोय बोट राईड करायला.
आपल्याला आपले नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहेत. प्लीज सबस्क्राइब टू 360 ब्लॉगर. धन्यवाद. He creates a beautiful video. Please subscribe to this channel, like, share and subscribe. I am his huge fan. Thank you. थँक्यू. वास. आपण आलोय परत बीचवरून होमस्टेला आणि होमस्टेबद्दल अजून थोडीशी माहिती देतो तुम्हाला, कारण जराशी इम्पॉर्टंट माहिती म्हणून. हे काय कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, पण तरी पण आपल्या इथं जे दिव्यागरमध्ये सुवर्ण मंदिर आहे, त्या सुवर्ण मंदिराचा असा इतिहास आहे, त्याचं जे प्रगट स्थान आहे ते इथं ह्या होमस्टेमध्ये. तर इथं काल त्यांचा उत्सव पण होता संकष्टी चतुर्थीबद्दल. तर पाहू शकता हे ते प्रकट स्थान, सुवर्ण मंदिराचं प्रकट स्थान आहे. आणि त्यामुळं ह्या ज्या होमस्टेचं नाव आहे त्याचं नाव पण त्या गणपतीवरून दिलेलं आहे. याचं नाव आहे सुवर्ण ओंकार होमस्टे. फोटो ॲड करतो त्यांचा. तर तुम्हाला जर यायचं असेल तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. अतिशय उत्तम व्यवस्था आहे, की कुठलंही पेड प्रमोशन नाही. ओके, त्या पद्धतीने पाहू शकता ते सुवर्ण ओंकार गेस्ट हाऊस. तर मित्रांनो, बीचवरून आपण घरी आलो. आता आवरले मस्तपैकी, आंघोळ वगैरे केली आणि आता आपण चाललोय सुवर्ण गणेश मंदिरात. तर तिथे दर्शन घेऊ, त्यानंतर बघूया पुढं काय प्रवास होते. स्टे ट्यून. मोदक पण आहेत, मोदक देऊ या. तर मित्रांनो, आपण आले सुवर्ण गणेश मंदिराच्या इथं. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. काल संकष्टी चतुर्थी होती, त्याच्यामुळे इथं गर्दी आहे. इथं नेहमीच गर्दी असते, पण काल संकष्टी चतुर्थीमुळे आणि इथल्या गणपतीचा प्रकट दिन पण होता काल, त्याच्यामुळे आज पण इथं खूप गर्दी आहे. तर मित्रांनो, मोदक कुठे खा, पण सुवर्ण गणेश मंदिराच्या पुढे उकडीचे मोदक भेटतात ना, एकच नंबर असतात. आल्यावर नक्की ट्राय करा. मित्रांनो, आपलं दर्शन झाले व्यवस्थित आणि आता आपण निघाले परतीच्या प्रवासाला. जाता जाता आपण पालीचा गणपती देखील करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला आधी जेवण करायचे कुठेतरी. पाहूया कुठं व्यवस्थित जेवण भेटते, त्यानंतर आपण करू पालीच्या गणपतीचं दर्शन. तर ज्यावेळेस आपण बजेट ट्रिप करतो त्यावेळेस महत्त्वाचा विषय म्हणजे आपण ज्या रोडने जाणार त्या रोडला CNG पंप आहेत की नाही. तर मित्रांनो, आपण आता दिव्यागरवरून पालीच्या दिशेने चाललोय आणि इथं पाहू शकता कामेकर CNG स्टेशन. CNG अवेलेबल आहे. आणि आपण पुण्यातून निघताना CNG भरला होता. त्यानंतर दिव्यागरच्या आधी एक पेट्रोल पंप आहे, तिथं पण CNG भरला आणि आता पण भरून घेतो. एवढ्यात आपण घरी जाऊ, म्हणजे CNGचा काहीच प्रॉब्लेम नाही ह्या ट्रिपला. आपण पोहोचले पालीमध्ये. आपण यातायातामध्ये जेवण केलं, त्यानंतर CNG भरून घेतला आणि आता पालीमध्ये आपण पोहोचले. गाडी पार्क केली इथं आणि चाललोय आता दर्शनाला. मंगल मूर्ती. मित्रांनो, जात माहिती कशात आहे? चुना दळायचं जाते. पूर्वी जी दगडाची कामं व्हायची ना, त्याच्यात चुना लागायचा. तर ते चुना दळायसाठी ते जात वापरलं जायचं. तर ते जाते चुना दळायचं जाते. बऱ्याच दगडाच्या मंदिरांमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल. टाकाय करा बघा मित्रांनो, कासव टर्टल ना, टर्टल म्हणतात ना कासवाला इंग्लिशमध्ये. दिस इज अ टर्टल. मित्रांनो, आज काय खपोलीची यात्रा वाटते. आम्ही आता खपोलीमध्ये आणि सगळीकडे पाळणे वगैरे आहेत. ट्रॅफिक पण खूप झाली खपोलीमध्ये. तर आपलं दर्शन झालं आणि आता आपण निघलोय घराच्या दिशेने.
तर आपण खोपोलीवरून जाताना आम्हाला पाळणा दिसलाय बघा. हाय गाईज, तर आपण बराच वेळ झाला आलोय घरी आणि आपण काहीतरी 8 वाजता पोहोचलो असेल मोशीमध्ये. तर मोशीमध्ये पोहोचल्यानंतर आपण जेवण केलं, त्यानंतर आपण गाडी पार्क वगैरे करून आता फ्रेश होऊन बसले. तर आपला राहिलेला महत्वाचा विषय म्हणजे बजेटचा, तर तो तुम्हाला आता मी एक्सप्लेन करतो. तर यात 2 गोष्टी. प्रथम जर तुम्ही कधीतरी जात असाल, म्हणजे फर्स्ट टाइम जात असाल, तर तुम्ही बजेट स्टेचा प्लॅन काही करू नका. कारण तुम्ही जर बजेट स्टेचा प्लॅन केला आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतात आणि त्यानंतर तुमचा म्हणजे मूड ऑफ होतो थोडक्यात. त्यामुळे फर्स्ट टाइम जर तुम्ही जात असाल तर बजेट स्टेचा प्लॅन करू नका. तरी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याच्यात सांगितलेला खर्च तुम्ही रेफर करू शकता. आणि मी अप्रॉक्स तुम्हाला किती खर्च होईल बजेटमध्ये तर तो तुम्हाला सांगतो. प्रथम तुम्हाला रोड मी सांगतो. आपण गेलो होतो चरोलीवरून तामिनी मार्गे दिव्यागरला. तर जाताना आपले काही टोल लागत नाही, म्हणजे जाताना आपल्या टोलचा काही खर्च नाहीये. येताना आपण आलो दिव्यागरवरून आपण गेलो पालीवरून आपण खोपोली मार्गे एक्सप्रेस पकडला आणि एक्सप्रेसवरून मोशीला आलो, पुणे मुंबई एक्सप्रेस. तर एक्सप्रेसला काही 240 रुपये टोल आणि तळेगावचा एक टोल 80 रुपये, असे 2 टोल आपल्याला लागतात. तर ते 2च टोल आपल्याला लागतात. आणि आपण नेली होती सीएनजी कार. तर सीएनजी कारला टोटल आपलं किलोमीटर झालं राऊंड ट्रिपचं 400 किलोमीटर. तसं काहीतरी 169 किलोमीटरच आहे वन साइड. पण आपण मध्ये आधी फिरलो आणि पालीला वगैरे गेलो आणि बीचवर जाणे येणं असं आपलं टोटल 400 किलोमीटर होतं. तर 400 किलोमीटरसाठी आपल्याला लागला 1,500 रुपयाचा सीएनजी. ते जर तुमची पेट्रोल कार असेल तर तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये लागू शकतात. जर तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर वेल अँड गुड. याच्यानंतर आपण एक्सप्लेन करू स्टे. तर स्टेचं पण डिपेंड ऑन यू आहे, कारण की तिथं बरेच म्हणजे 1,200 रुपयापासून रूम चालू आहेत. विथ नॉन एसी रूम 1,200 रुपयापासून तर 2,000 पर्यंत आहेत. आणि जर तुम्ही एसी रूम आणि प्रीमियम रूम जर घेतल्या तर 7,000 हजारापर्यंत पण रूम आहेत अवेलेबल. तर एक व्यवस्थित बजेटमध्ये आपण एक 3,000 पर्यंत रूम घेऊ शकतो. आणि तुम्ही जर विथ फॅमिली जात असाल किंवा कपल शेअरिंग करू शकता तर तुम्ही 4 लोकांमध्ये पण एक रूम तुम्हाला भेटून जाते. म्हणजे 3,000 तुम्हाला एक रूम भेटून जाते. 1,500 पर कपल खर्च येईल तुम्हाला. आणि जर तुम्हाला नसेल करायचं तसं तर एवढी काय तिकडं गरमी नाहीये सध्या, कारण थंडी चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही नॉन एसी रूम पण घेऊ शकता. त्याच्यानंतर जेवणाचा खर्च आपण टोटल जातो 2 दिवस, म्हणजे आपल्या 4 वेळेचं जेवण आणि 2 वेळेचा नाश्ता आणि मध्ये काहीतरी स्नॅक्स वगैरे असं. तर जेवणाचा टोटल खर्च जाऊन तुम्ही जर व्हेज डाएट असेल तुमचा तर जेवणाचा खर्च 2,000 ते 2,500 होईल. आणि जर तुम्ही नॉन व्हेज खात असाल तर त्यासाठी थोडासा जास्त खर्च येईल, कारण की मच्छी वगैरे थोडी कॉस्टली जाते. तर 3,000-3,500 मध्ये तुमचं जेवण पण होऊन जाईल विथ नाश्ता. आणि लास्ट एक वॉटर ऍक्टिव्हिटी, हे ऑप्शनल आहे. आता वॉटर ऍक्टिव्हिटीचे रेट बदलत राहतात, म्हणजे कोणत्या सीझनला ते जास्त असतात, सीझन जर नसेल तर कमी असतात. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता किंवा तुम्ही ऑप्शनल काही करू शकता, काही नाही करू शकत, असं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर टोटल आपली जी ट्रिप आहे ती आपण जर बजेटमध्ये करायचं म्हणलं तर एक 5,000 ते 6,000 मध्ये तुमची व्यवस्थित चांगली ट्रिप होऊन जाते. आणि मेन म्हणजे आपण जर जॉब करत असेल शनिवार रविवारच आपल्याला सुट्टी असते, जास्त सुट्ट्या घ्यायची पण गरज नाही. आणि तुम्ही शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटे घेऊन निघू शकता आणि रात्री तुम्ही एक 8-9 वाजेपर्यंत परत पुण्यात येऊ शकता. म्हणजे सोमवारी तुम्हाला परत कामावर जाता येईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा सुट्टी घ्यायची पण गरज नाही. तर कमी वेळेत कमी बजेटमध्ये व्यवस्थित ट्रिप तुमची होऊन जाते. तर हा आपला बजेट प्लॅन अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मागच्या व्हिडिओवरती आपल्याला खूप प्रेम भेटलं, तर ह्या व्हिडिओवरती पण आपल्याला असंच प्रेम द्या. आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे कोण ओळखीचे असतील त्यांच्याशी शेअर करून त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.